शेतकऱ्याचं कधीच भलं होणार नाही, कारण जोपर्यंत शेतकरी सरकार देईल जेवढं भेटल तेवढं घेईल, काही होणार नाही शेतकऱ्याचं, कधीच होणार नाही. कारण शेतकऱ्याला सवय लागली नुसत्या योजना, त्या योजनातून पैसे आणि जे दिले तेच. आता तुम्ही बघत असाल महाडीबीटीच्या माध्यमातून योजना राबवल्या जातात, शेतकऱ्यांना संमती दिली जाते, शेतकरी स्वतःच्या खिशातून पाहुण्या राहुण्याकून कर्ज काढून ठिबक घेतो, शेततळ खांदतो, स्प्रिंकलर घेतो आणि त्याला निधीच लवकर दिल्या जात नाही आणि शेतकरी ते गुपचूप सहन करतो आणि जोपर्यंत सहन करीत राहील तोपर्यंत ही शासन व्यवस्था त्या शेतकऱ्याला असंच ठेवत राहणार आणि या योजनाच्या भरोश्यावरच शेतकऱ्याचं भलं होणार नाही, तर त्या शेतकऱ्याच्या शेतीमालाला जोपर्यंत भाव मिळत नाही, कारण आज शेतीचा वाढलेला खर्च, ठिबक संच घ्यायचा तर 35,000 रुपये लागतात, एकरी ठिबक करायचं तर 50 ते 60,000 रुपये लागतात. कुठून आणायचे ते शेतकऱ्यानं? त्याच्या शेतीमालाला भाव नाही. आणि त्यामध्ये ज्या काही योजना राबवल्या जातात, मग त्या महाडीबीटीच्या असतील, त्याच्यात पुन्हा कृषी समृद्धी योजना आणली, घोषणा मोठमोठ्या करायच्या आणि त्या योजनांना निधीच नाही द्यायचा. मग त्या शेतकऱ्यांना अगोदर स्वतःच्या खिशातून खर्च केलेले पैसे कुठून निघणार? कारण एकतर त्याच्या शेतीमालाला भाव नाही आणि त्यामध्ये मित्रांनो वैयक्तिक शेततळे योजना महाडीबीटीच्या माध्यमातून राबवली जाते. त्या योजनेसाठी आज निधी देण्यात आलेला आहे आणि तुम्ही बघत असाल तर त्या निधीची तरतूद मित्रांनो सन 2025-26 मध्ये वित्त विभागामार्फत मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीच्या मर्यादेत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेला 500 कोटीच्या, त्यामध्ये सूक्ष्म सिंचनाकरिता पूरक अनुदान घटकासाठी 400 कोटी आणि प्लस वैयक्तिक शेततळे घटकासाठी 100 कोटी रुपयाची तरतूद होती. आता या कार्यक्रमाला 24/4/2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती आणि त्यामध्ये कृषी आयुक्तालयानं मागणी केली 10/11/2025 पत्रानं. त्यानुसार झालेल्या मागणीनुसार मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेकरता जे काही वैयक्तिक शेततळे या घटकाकरिता 15 कोटी रुपये हे देण्यात आलेले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत शेततळे घेतले असतील, घेणार असतील, त्या शेतकऱ्यांना हे वितरित केल्या जाणार आहेत. आता 15 कोटी रुपये हे महाराष्ट्रासाठी दिलेत. आता किती शेतकऱ्यांनी शेततळे केलेले आहेत जरा कमेंट करून तरी सांगा. आणि खरंच या योजनांचे पैसे जेवढे सांगितल्या जाते, जेवढ्या घोषणा केल्या जातात, तेवढे कधीच शेतकऱ्यांना मिळत नाहीत. तुम्ही आतापर्यंतच्या बघितले असतील, अतिवृष्टीचं अनुदान मिळालं का? पीक विम्याची घोषणा झाली होती, कोणाला मिळाला का? आता तो नंतर जे पीक विमा कंपनी कॅल्क्युलेशन करीन त्यावेळेस शेतकऱ्यांना खिशात येईल, त्यावेळेसच कळल. त्यामुळं फक्त एकच सांगतो, शेतकऱ्याच्या शेतीमालाला जोपर्यंत चांगला भाव मिळत नाही तोपर्यंत काहीच खरं नाही. आता जो काही शासन निर्णय आलेला आहे तो जर तुम्हाला सविस्तर वाचायचा असेल तर त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, जाऊन सविस्तर वाचा आणि यावर तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून सांगा. धन्यवाद.